पदोन्नतीला ब्रेक मिळालेला आहे. शिक्षक संवर्ग, प्राथमिक शिक्षक या संवर्गातून प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख या प्रकारच्या पदोन्नती करण्यासाठी 29 जुलै 2026 रोजी शासनाने GR पारित केला होता. त्या जी आरमधील 4.1 मधील या सदराखाली बाबी शासनाने निर्देश केल्या होत्या त्या बाबीवर स्टे आलेला आहे. त्यामुळे आज दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी मान्य शिक्षण संचालक यांनी पदोन्नती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये मान्य सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व यांना पत्र आज निर्गमित केलेलं आहे. यामध्ये म्हणलेलं आहे की विषयांकित प्रकरणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक 29/7/2026 मध्ये जिल्हा परिषद आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विविध पदावर पदोन्नतीसाठीची कालबद्ध कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. त्यानुसार संचालनालयाचे संदर्भ क्रमांक 5/1/2052/765 दिनांक 30/7/2026 रोजीच्या पत्रान्वये आपणास कार्यवाही करण्याबाबत कळवण्यात आले होते. परंतु शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 29/7/2026 रोजीच्या शासन निर्णयाला माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे रीट याचिका क्रमांक 5943/2026 अन्वये आव्हान देण्यात आले असून माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने 29/7/2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयातील खंड 4 च्या अंमलबजावणी स्थगित देण्यात आले आहे. त्यामुळे सन 2026 च्या माहे ऑगस्टमधील शासन निर्णयातील 4 नुसार चालू वर्षी करावयाच्या पदोन्नतीची कार्यवाही शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे, असे आज पत्र निर्गमित केले आहे मान्य शिक्षण संचालक पुणे यांनी. तर 4 मध्ये जो GR होता 29 जुलै 2026 जो शासन निर्णय पारित झाला होता, त्या निर्णयामध्ये 4 मध्ये कोणत्या बाबी येतात त्या आपण पाहूयात. आता 4 हा 29 जुलै 2026 शालेय शिक्षण विभागाचा GR आहे. यामध्ये 4 मध्ये काय म्हटलं आहे, पदोन्नती प्रक्रियेत संपूर्ण राज्यात एकसूत्रता असावी यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. 4 या चालू वर्षी करावयाच्या पदोन्नतीबाबत नंबर 1 माहे ऑगस्ट 2026 च्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक घेण्यात यावी. नंबर 2 पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास विचार क्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी व TET/CTET सह अन्य अर्हता विचारात घेण्यात यावी. नंबर 3 पात्र उमेदवारांची पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात यावी. नंबर 4 संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर व कोणत्याही परिस्थितीत 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यानंतरच पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल. असे हे 4 मध्ये मुद्दे होते. तर त्या मुद्द्यांना स्थगित दिले आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी. त्यामुळे आता शासनाने संचालनालयाने मान्य शिक्षण संचालक यांनी आदेश दिला आहे की सन 2026 च्या माहे ऑगस्टमधील शासन निर्णयातील 4 नुसार चालू वर्षी करावयाच्या पदोन्नतीबाबतची कार्यवाही शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत. म्हणजे पदोन्नतीला सध्या ब्रेक लागला आहे असे म्हणावयास हरकत नाही. धन्यवाद.